आयुष्यात दुःख मिळण्याचं कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय. या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे ते. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते. अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा, वैभव आणि वंश या तिन्हींचा विनाश होतो. नमस्कार प्रिय भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. होय, देव तुला सांगतो आहे, आज दुर्लक्ष करून चालणार नाही. आज तुझी 10 मिनिटे देवाला देऊन तर बघ. संपूर्ण वर्षभर तुला कशाचीही कमी पडणार नाही. घरात कायम पैशांची बरकत राहील. बाळा, आता तुला घाबरण्याची गरज नाही. भगवंत स्वतः तुझ्या आयुष्यात चमत्कार करायला आला आहे. त्यामुळे पुढील 3 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत राहा. बाळा, थांब. मी इतरांसारखा स्वार्थी देव नाही. माझ्यावर विश्वास ठेव. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी आलो आहे. देव म्हणतो, तुम्ही खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत. आता तुम्ही मला शोधण्याची गरज आहे. मी तुला मदत करीन. हार मानणे हा पर्याय नाही. देव बोलला आहे. आपण हा संदेश शेवटपर्यंत वाचण्यास अयशस्वी झाल्यास आपल्या आशीर्वादाचा मार्ग बंद होईल. त्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण लवकरच तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. देव घोषित करतो की आपले कुटुंब एका नव्या प्रारंभ काठावर आहे. चिंता, निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस लवकरच संपतील. त्याच्या जागी आपल्याला आनंद, समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार, आतील रोमांचक आणि उल्लेखनीय बातम्या तुमची वाट पाहत आहेत. कोणीतरी आपल्याला नवीन घर देणार आहे आणि तो परमेश्वर आहे. आपल्या वेळी आपल्याला शांततापूर्ण आणि प्रसन्न ठिकाणी इच्छा व्यक्त केली आहे. या चमत्काराचे साक्षीदार होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. देव प्रकट करतो की आपण विपुल आशीर्वाद बिनशर्त आहात. सर्व काही आपल्या बाजूने सुरेख होईल. योग्य वेळी आपण चांगले आरोग्य, एक सकारात्मक मानसिकता, विपुलता, यश, अर्थपूर्ण कनेक्शन, शांतता, आध्यात्मिक आणि मानसिक वाढ, आर्थिक समृद्धीची अपेक्षा करू शकता. जर तुमचाही तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा पवित्र संदेश लाईक करा. बाळा, संकटांना घाबरू नकोस, कारण प्रत्येक संकटावर तू मात करशील अशी अधिक मजबूत शक्ती मी तुला दिली आहे. विशेषतः जेव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्या पुनरागमनाचे एक पाऊल हे सर्व गोष्टी आपल्या चांगल्यासाठी एकत्र काम करत आहेत. आज देव तुला सांगत आहे, पुढची 10 मिनिटे तुझ्या जीवनाची काढ. एक महत्त्वाचा मुद्दा ठरव, ज्यामध्ये तुझे नशीब कायम बदलू शकते. आता तुझे वाट पाहण्याचे दिवस संपले आहेत. वर्ष तुला रडणार, प्रत्येक नकारात्मक गोष्ट नाहीशी होईल आणि तुझी सर्वात मोठी मनोकामना पूर्ण होईल. थोडासा वेळ देवाला दे. देवाला तुझ्या नशिबाचे रहस्य माहीत आहे, जे तुम्हाला आत्तापर्यंत माहीत असलेल्यापेक्षाही खूप वेगळे आहे. कृपया मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ नाकारू नका, कारण यात तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या जीवनातील एक नवीन शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करत आहात. घाबरू नका. तुमची स्वप्ने पूर्ण होतील. तुमचे आशीर्वाद वाढतील. संपूर्ण विश्वाची निर्मिती करणारा देव आज तुला एक प्रभावी वचन द्यायला आलेला आहे. ऐकलेल्या प्रमाणात संपत्तीचं आश्चर्य पुढील दिवसात घडून येईल. तुला देखील स्वामींचा आशीर्वाद हवा असल्यास तुझ्या 4 मित्रांना किंवा मैत्रिणींना हा पवित्र संदेश शेअर कर. जे दुःखी आहेत, चिंताग्रस्त आहेत, त्यांना हा पवित्र संदेश शेअर कर. त्यांचे हे भाग्य चमकू लागेल. चमत्कार घडतील. देव म्हणतो, देवाचे आशीर्वाद बहुविध आहेत आणि चारित्र्यामध्ये परिवर्तनशील आहेत. ते अनन्य नाहीत. सर्व गोष्टी पूर्ण करण्याचे तुम्ही कधीही विचारात न घेतले ताज्या शक्यता, खिडक्या उघडा आणि सौभाग्यलक्ष्मी काहीतरी अनोखे बनवण्याचे मार्ग आहात याची जाणीव ठेवा, कारण तो तुमच्या समोर असलेल्या शब्दांपलीकडे आहे.
हा एक पवित्र करार आहे जो कायम ठेव. यास परिवर्तनाचा मोठा पूर येईल. तुमच्या चिंतेचे वजन आणि तुमच्या अंतःकरणाचा प्रतिध्वनी होत असलेल्या चिंतेचे सतत धडपड बनू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो. सर्व शक्तिमान अंधतेजाने प्रकाशित झालेल्या एका नव्या विभागात उजाडाद्वारे उद्या सांसारिक समृद्धीपासून व आध्यात्मिक वैभवापर्यंत सर्व अभिव्यक्तीमध्ये भाग्यरत्न मधून वाहते. तुम्हाला देवाचा आशीर्वाद हवा असल्यास स्वामींचे नाम ओम दर्पणाय नमः टाईप करा. स्वामी सांगतात, हे एक जीवन आहे, आनंदाने भिजलेले आहे, आनंदाचा एक स्रोत आहे जो आत उगवते आणि या प्रकाशातले देतो. प्रेमळ भक्तांनो, मी तुम्हाला विनंती करते, मी काय म्हणते याकडे लक्ष द्या आणि व्हिडिओमध्ये असलेली मोठी क्षमता लक्षात ठेवा. तुमच्याकडे आर्थिक ताणतणाव नसलेल्या जीवन बदलला, लाभाने भरलेला आणि नवीन मार्गा भक्तीचा उदय प्रकाशातले भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्याकडे 5 मिनिटे आहेत. परमेश्वराच्या दयालू हाताने उजले भविष्य या क्षणी उघड आहे, म्हणून ते स्वीकारा, कारण त्यात तुमच्या जीवनाचा मार्ग बदलण्याची क्षमता आहे. जर तुझा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ किमान पुढची 7 मिनिटे पाहत राहा, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. देव घोषित करतो, अखंड समर्पणानेही मी तुमची प्रत्येक शेवटची अस्वस्थता, चीड, समस्या आणि त्रास दूर करण्याची शपथ घेतो. कठोर आरोग्य, अंतहीन परिपूर्णता आणि कोणतीही सीमा नसलेली शाश्वत शांतता या भरपूर भेटवस्तू परिश्रमपूर्वक बदलू शकते. शब्दांच्या पलीकडे तुझ्यासाठी माझी भक्ती ही एक अखंड अथांग विहीर आहे जी कधीही थांबत नाही. तुझ्या चैतन्यास पोषण करते आणि तुला कोमल सांत्वन देणारा मिठीत गुंडा माझ्या प्रिय बाळा अस्तित्वात जगात जिथे नेती जोडतो आणि अंतक सुस्वाणी तरी राहतो. ज्याचे हृदय तुमच्यासाठी भावनांचा मेहफिल प्रतिध्वनी होते ते प्रेमाच्या तेजाने उजळून निघाले आहेत. आपुलकी भरलेला आणि तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बना. अतूट इच्छा चालले रस्त्यावर चालतात. तुमचा तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास स्वामींचे नाम ओम मंत्राय नमः टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. देवांच्या मते तुमच्यावर त्याचे अखंड प्रेम आहे. हे प्रेम इतके खोल आहे की त्यांचा अस्तित्वात प्रत्येक तंत्र मध्ये झिरपते. त्यांच्या दयालू जीवनामुळे जीवन देणारे नदीचे पोषण देते. ते तुमच्याबद्दल त्यांचे प्रेम व्यक्त करू इच्छितात. त्यांना तुमची किती काळजी आहे हे दाखवतात. होय, हे सर्व देव सांगतो. त्यांच्या आत्ममनापासून तुमच्याशी एक वचनबद्धता व्यक्त करायची आहे जी वेळ प्रतिध्वनी होईल. हे मोठ्याने घोषित करा. माझ्या आर्थिक परिस्थितीचा प्रचंड विस्तारामध्ये एक प्रचंड आणि रोमांचकारी क्रांती घडत आहे. संक्रमण इतका महत्त्वपूर्ण आहे की ते माझ्या सर्वात वाईट अपेक्षा नाही. मागे टाकण्याचे आशा दिवसांबद्दल बोलतो जेव्हा माझे बँक खाते तुझ्या आशांपलीकडे असलेल्या संपत्तीत भरलेले असेल. देव म्हणतो, तुमची आर्थिक परिस्थिती चमकदारपणे तुमच्या मुलांवर आणि नातवंडामध्ये ते तेज पसरवेल आणि त्यांना अथांग संपत्तीने सजवेल. जीवनाचे बक्षीस देईल. पुढच्या 72 तासांमध्ये तुमच्यावर अनपेक्षित आर्थिक फायदा उतरवणार आहे. सज्ज राहा. दुःख घेऊन बसणं बंद करा. चमत्कारिकाचा एक आकर्षक प्रवाह तुमच्या जीवनात धावणार आहे. त्यामुळे तुमच्या शिरपेत उभ्या असलेल्या उत्साही अपेक्षा स्वीकार करा. येणाऱ्या 5 दिवसात तुझ्या आयुष्यात असे चमत्कार घडतील ज्याची अपेक्षा तू सोडली होतीस. शांतपणे म्हणा किंवा मग टाईप करा. तुमची नियमित उपस्थिती मला धीर देते. माझा या कल्पनेवर विश्वास आहे की तुमचा वैश्विक हात मला माझ्या आयुष्याच्या जात अधिक चांगल्या किनाऱ्यावर नेण्यास आश्चर्यचकित करत आहे. देव मतो रणे थांब. तुझं सोडलं त्यापेक्षा माझ्याकडे काहीतरी चांगलं आहे. देव तुमच्याबद्दल 7 गोष्टी सांगतो. देव तुमचे नाव जाणतो. देवामध्ये प्रत्येक संकट पळवून लावण्याची शक्ती आहे. तुम्ही देवाचे मूल आहात. देवाद्वारे तुम्ही सर्व काही करू शकता. तुमचे भविष्यातील वैभव तुमच्या वर्तमान दुःखापेक्षा मोठे आहे. तुमच्या विरुद्ध उभारलेले कोणतेही हत्यार यशस्वी होणार नाही.
देव तुमच्याबरोबर आहे आणि तो सर्व जाणतो. देव तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर स्वामींचे नाम ओम अगुरवे नमः टाईप करा आणि आज 3 जणांना हा पवित्र संदेश शेअर करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, स्वतःला थोडेसे ढकल, मग तुम्ही तुमच्या जीवनात काहीतरी आश्चर्य कराल जे तुमच्या चेहऱ्यावर एक मोठे हसू आणेल. वेदना तात्पुरती असते. तुम्ही आतापर्यंत अनुभवलेल्या वेदना आता कायमच्या विसरा, कारण भगवंत तुझ्या आयुष्यात चमत्कार करत आहे. ही प्रार्थना शांतपुरम शब्द मी देवाच्या साक्षीने रद्द करतो. माझ्याबद्दल बोलले कोणतेही वाईट शब्द मी ते रद्द करतो आणि देवाला शरण जातो. मी स्वामींच्या नावाने आशीर्वाद आणि अत्यंत अनुकूल आहे. देव म्हणतो, तक्रार करणे थांबवा, अतिविचार करणे थांबवा. तुम्ही स्वतः खूप ताण घेत आहात. त्याऐवजी तुमचा माझ्यावर विश्वास असला पाहिजे. तुझा माझ्यावर विश्वास आहे तरी कुठे मी तुझ्यावर प्रेम करतो. अरे बाळा, मी तुला असं निराश करणार नाही. माझे शरीर, माझे हृदय यशस्वी असू देत, परंतु देव माझ्या हृदयाची शक्ती आणि माझा भाग हा महिना संपण्याआधी तुम्ही प्रश्न केलेल्या प्रार्थना अमर्यादित ठेवा. देवा, हा व्हिडिओ ऐक. व्यक्तीच्या शरीराला उपचारासह स्पर्श करा. त्यांच्या आर्थिक गोष्टींना स्पर्श करा. खरे प्रेम शोधा आणि नवीन दरवाजा उघडा. ही मनापासून विनंती. हा व्हिडिओ जो शेवटपर्यंत ऐकत राहील त्याला त्याच्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. तुमचा पुढील अध्याय काही लोकांना असे वाटेल की त्यांनी तुमच्याशी चांगले वागायला हवे होते. देवाची योजना आहे, त्यावर विश्वास ठेवा. जगा, आनंद घ्या. देवाची योजना नेहमी सर्वोत्तम असते. त्याच्या योजना आमच्यापेक्षा मोठ्या आहेत. परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी काय चांगले आहे हे त्याला माहीत आहे. तो ते प्रदान करेल. परमेश्वराची वाट पहा. खंबीर व मनापासून परमेश्वराची वाट पाहत राहा. देव म्हणतो, तुम्ही काय करत आहात ते पहा. तुमच्या कृती लक्षात ठेवा. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो आणि रिकाम्या हाताने जाल. निवड तुमची आहे. तुम्हाला लोकांच्या स्मरणात कसे राहायचे आहे. देव म्हणतो, जेव्हा तुमचा माझ्यावर विश्वास असेल तेव्हा कोणतेही वाद फार मोठे नसतात. जगाला कॉल करण्यापेक्षा मला कॉल करा. मी तुम्हाला उत्तर देईन. आमचा देव एक अद्भुत देव आहे आणि तुमचा विश्वास असेल तर तुम्ही प्रार्थनेने जे मागाल ते तुम्हाला मिळेल. परमेश्वर स्वतः तुमच्यासाठी लढेल. फक्त शांत राहा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या हृदयाचे रक्षण करा, कारण तुम्ही जे काही करता त्यात सर्व काही वाह असते. जेव्हा तुम्हाला चिंता वाटत असेल तेव्हा या वचनात चिकट राहा. तुमची सर्व चिंता त्याच्यात टाका, कारण परमेश्वराला तुमची काळजी आहे. पुढील 2 मिनिटे तुझ्या भाग्यामू नका, परंतु प्रत्येक गोष्टी प्रार्थना आणि विनंती करून देवाला धन्यवाद देऊन तुमच्या विनंती देवाला तुमचा भार प्रभूवर टाका. तो तुम्हाला सांभाळेल. तो नीतिमत्ता कधीही हलू देणार नाही. जे थकले, दमले त्यांनी माझ्याकडे या. मी तुम्हाला विश्रांती देईन. उद्याची चिंता करू नका, कारण उद्या स्वतःच्या गोष्टी चिंता करेल. दिवसा पुरेसा स्वतःचा त्रास आहे. देव म्हणतो, तुमचा स्वतःचा क्रोध पश्चाताप होऊ शकतो आणि त्याहून वाईट म्हणजे मृत्यू रागावर नियंत्रण ठेवा. राग असताना पाप करू नका. रागाने घर सोडू नका. इतरांवर रागवल्यावर झोपू नका. पृथ्वीवरील जीवन तात्पर्य हे बाळा. मी तुझ्या पाठीशी आहे. शांतपणे बोला. प्रिय देवा, जीवन न्याय नाही हे समजण्याचा मला शक्ती दे. माझ्यावर रणाक विकृत विचारांची मला मदत कर. आयुष्यातील सर्व टप्प्या व तुझ्याकडील बनस मला मदत कर. मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, जे हरवले आहे ते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीवर देईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल आणि तुम्हाला दुखावसे, दुःख, चिंता, समस्या दूर करेल आणि त्याच्या जागी चांगले आरोग्य, आनंद आणि शांती देईल. मी तुम्हाला अशा पदान ठेवी ज्यासाठी तुम्ही अर्ज देखील केला नाही. देव म्हणतो, तुम्हाला जी वेदना जाणवेल ती तुम्हाला बदलू द्या. वेदना लक्षात ठेवा, जेणेकरून ती तुम्हाला पुढच्या वेळी पाप करण्यापासून पराभूत करेल. मी तुला क्षमा करतो. मला कठीण पाहिजे हे परत येण्यासाठी. तू खूप कठीण पडला, पण तू पराभूत झालास. मी तुझ्यावर प्रेम करतो.
देव म्हणतो काही वेळ पुढे जाण्यासाठी रस्ता सुरक्षित आहे आणि मकडा होईपर्यंत तुम्हाला मागे राहावे लागते. देव म्हणतो तुमच्यासाठी गोष्टी सकारात्मक दिशेने राहतील. माझ्यावर विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो भक्त शेवटपर्यंत हा पवित्र संदेश ऐकत राहील त्याची कितीही मोठी कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल. देव म्हणतो ज्या गोष्टीबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या एकाएकी पडणार आहे. मी माझ्या सांगलपणे तुम्हाला आश्चर्यचकित करेन. माझ्याकडे तुमचे उत्तर आहे. मला शोधा. तुम्हाला काय माहीत असणे आवश्यक आहे. देवाच्या मते तयार व मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. मी आधी उपचार स्वतंत्र पदोन्नतीची रांग लावली आहे. हे सर्व अचानक होणार आहे. देव म्हणतो जे तुमचा हानीचा आहे ते कसे घ्यावे, ते तुमच्या फायद्याचे आहे कसे वापरावे हे मला माहीत आहे. तुमची नोकरी, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, नातेसंबंधामध्ये तुम्ही अलौकिक बदल कराल आणि अनुभवाल. मी सर्व गोष्टी नव्याने करीन. मी आधीच प्रत्येक धक्का, पुनरागमन, प्रत्येक सुखीचं समर्थन, प्रत्येक निराशा समान नवीन सुरुवातच व्यवस्था केली आहे. तुझं आयुष्य तुमच्यासाठी सकारात्मक दिशेने वळत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. देव म्हणतो मी तुमची पावले क्रमात ठेवी. तुम्हाला आशीर्वाद, उपचार, कृपा, प्रेम, नवीन संधी, सहदैवी टक्कर देईल. प्रार्थने राहा, हार मानू नका. देव म्हणतो ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक घडतील. मी माझ्या सांगेल पण तुम्हाला आश्चर्यचकित करणार. हे तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात. तुम्ही वाट पाहण्यासाठी मार्ग तयार करत आहात. देव म्हणतो तुम्ही जे पाहिले आहे त्यापेक्षा आयुष्यात बरंच काही आहे. फक्त तुम्ही वाईटातून जात आहात याचा अर्थ असा नाही जीवन इथे संपले आहे. बाळा, अजूनही मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही लवकरच एक वेगळी गोष्ट करणार आहात. चमत्कार तुम्हाला कसे सापडतील याबद्दल एक कथा होणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीचा सामना करत आहात त्यावर तुम्ही मात करणार आहात. तुमचे मन आणि हृदय लवकरच पुन्हा शांत होईल. तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार असाल तर स्वामींचे नाम ओम गुरुवे नमः टाईप करा आणि आपलं भक्तिमय SC मराठी चॅनल सबस्क्राईब करा. ऊर्जा हे विश्वाचे चलन आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे लक्ष देता तेव्हा तुम्ही तो अनुभव विकत घेता. म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या चेतला, एखाद्या व्यक्तीला किंवा तुम्हाला त्रास देणारी गोष्ट व लक्ष केंद्रित करू देता तेव्हा तुम्ही त्याला तुमची ऊर्जा परावृत्त करता आणि ती नाराज होण्याचे अनुभवा प्रतिफल देते. फोकसमध्ये निवडक व कारण तुमचे लक्ष तुमची ऊर्जा देते आणि ते जिवंत ठेव. जो तुम्हाला तुमच्या पात्राच पलीकडे पाहतो, जो तुम्हाला तुमच्या पात्राच्या पलीकडे पाहतो, जो तुमच्या आत्मप्रेम करतो, अशा व्यक्तीसोबत राहणे हा प्रेमाचा सर्व सुंदर आणि प्रामाणिक प्रकार आहे. तुमचा शारीरिक फॉर्म कोणालाही आवडतो. मला तुमची खरोखर गरज आहे. या मानवी अवताराच्या पलीकडे मी कोण आहे ते शोधा. तुमचे मन एक चुंबक आहे. जर तुम्ही आशीर्वादाचा विचार केला तर तुम्ही आशीर्वाद आकर्षित करता आणि जर तुम्ही समस्यांचा विचार केला तर तुम्ही समस्या आकर्षित करता. नेहमी चांगले विचार जोपासा आणि नेहमी सकारात्मक आणि आशावादी राहा. आपण जे विचार करतो तेच आपल्याला मिळतात. त्यामुळे सकारात्मक विचार केल्यास जीवन आपोआप सकारात्मक होईल. एकदा तुम्ही खरोखर तुम्हाला आनंदी जीवन हवे आहे हे ठरवले की विश्व ते घडवून आणते. या सगळ्या गोष्टी सरित करण्यास सुरुवात करेल. यावर मनापासून विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी ते चमकतील. तुझ्या वाटेला काहीतरी छान येत आहे. आश्चर्यकारक नातेसंबंध, आश्चर्यकारक साहस, आनंद आणि वाढच अपेक्षा करा. तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर स्वामींचे नाम ओम तत्वविदे नमः टाईप करा. आणि आता जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा. ही भाग्यामूळ जीवनात प्रवेश करण्यासाठी सकारात्मक नवीन ऊर्जा सज्ज व्हा. तुमची मानसिकता चांगले चुंबकीय आहे. तुम्ही सकारात्मक विचारात लक्ष केंद्रित करता आणि चांगले होण्यासाठी दररोज पावले उचलता. तेव्हा तुमच्यासारख्या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. प्रत्यक्ष वर्तमानात प्रेमात पडा. जसे नकारात्मक विचार प्रकट होतात तेव्हा त्यांना जाऊ द्या. तुमची ऊर्जा तुम्ही बना. स्वप्न पाहत असलेल्या व्यक्ती होण्याचे जाणीवेवर केंद्रित करा. तुम्ही तुमच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या योग्य मानसिकता, भव्य अभिव्यक्ती ना गती देऊ शकते. जीवन म्हणजे केवळ स्वतःला शोधणे असे नाही. हे आपल्या आवडी आणि विश्वासांद्वारे
स्वतःला तयार करण्याबद्दल आहे. आपण काय तयार करू शकतो ही मानसिकता ठरवते. तुमचा विश्वास आहे ते तुम्ही तयार करू शकता असे तुम्हाला वाटते. काळजी करण्यासाठी थांबवण्यासाठी काय आहे त्या दरवाजामध्ये प्रवेश करण्यापासून स्वतःला रोखू नका. आपले मन पुन्हा उघडा आणि नकारात्मक विचार फिल्टर करा. तुमचा सकारात्मक लोकांना भरभराटीसाठी जागा द्या. तुमचा पेशंट दयाळू आणि गोड वातावरण खूप चुंबकीय आहे. तुमचे आशीर्वाद त्यांना प्रचंड लाटा येण्यासाठी येतात यात आश्चर्य नाही. आणखी एक भव्य दिव्य मार्ग यावे. तुम्ही ते एकाऐवजी उघडे दोन्ही हातांनी पकडता आहात ना? तुमच्यासारखा खरा आत्मा नेहमी सर्वोत्तम चमत्कारास प्राप्त असतो. देव म्हणतो, बलवान आणि धैर्यवान हा मी तुझा देव आहे. मी 6 दिवसात जग निर्माण केलं आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतल्यावर माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे तुला बळकट करण्याची आणि तुझ्या सर्व समस्यांवर विजय मिळवण्याची शक्ती आहे. तुम्ही सहमत असाल तर स्वामींचे नाव ओम प्रमादने नमः टाईप करा आणि आज आपला हा व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, तणाव जाऊ द्या, आशीर्वाद वाहू द्या. फक्त मला तुमच्या आयुष्यात प्रथम ठेवा. तुमचे संपूर्ण आयुष्य कसे बदलेल ते पहा. तुमची वेदना देवाच्या हृदयाला स्पर्श करते. देव तुमच्या अंमलात देईल. देव तुमच्या जीवनात आनंद आणेल. पैशांचा स्फोट तुमच्या मार्गी येईल. हे तुमच्या आयुष्याची वेळ अगदी योग्य आहे. काहीतरी आश्चर्यकारक घटना घडत आहेत. तुम्ही हे ऐकत असताना काहीतरी तणावपूर्ण गोष्ट तुमच्या आयुष्यात बाहेर पडणार आहे आणि त्याची जागा आशीर्वाद घेतली जाणार आहे. उद्या सकाळी देव तुम्हाला एक चमत्कार दाखवेल जो तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता रद्द करेल. आजचा दिवस असा आहे की ब्रह्मांड तुमच्या जीवनात मोठे आशीर्वाद घेऊन आला आहे. शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा. तुम्हाला जे हवे आहे ते आधीच तुमचे आहे. जर आधी झाले असेल तर त्यासाठी तुमचे आशीर्वाद मोजणे सुरू करा. त्याबद्दल धन्यवाद. यास प्रारंभ करा. ते साजरे करण्यास सुरुवात करा. उर्वरित महिना शांतता, आशीर्वाद, सकारात्मकता आणि चांगल्या बातम्या भरलेला असेल. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करणार आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू चांगल्या स्पंदनाने बहरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. ते प्राप्त करण्यासाठी 4 वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा. भाग्यवंत ठरा. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित कराल. तुमच्या जीवनातील सर्व पैलू चांगल्या स्पंदनाने बहरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. ब्रह्मांड तुम्हाला एक भागीदार पाठवत आहे जो तुम्हाला आदर, निष्ठा, प्रामाणिकपणा, आपुलकी, ताणतणाव यांच्यापासून थांबवेल. तुमच्यासोबत काहीतरी मोठे घडेल. योग्य वेळी विश्व तुम्हाला तुमचे जे आहे ते देईल. तू रडू नकोस. प्रत्येक नकारात्मक गोष्ट नाहीशी होईल. आनंद, हसू, प्रेम आणि आशीर्वाद सर्व काही बदलेल. देवाची योजना आपल्या इच्छेपेक्षा नेहमी सुंदर असते. देवाचे प्रेम तुम्ही ज्या गोष्टीतून जात आहात त्यापेक्षा मोठ्या आहेत. देव अजूनही तुझी कथा लिहित आहे. तुम्हाला अजून काय पाहायचे आहे यात विश्वास सोडू नका. देव म्हणतो, तुम्ही दुःख सहन केले असेल, तुम्ही रडला असाल, एकटे राहिला असाल, माझ्याबरोबर असे का असे विचारले असेल, परंतु मी तुमच्या शत्रू उपस्थितीत सार्वजनिकपणे तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक संकटात सोडणार आहे. जेव्हा देव तुमच्यासाठी असतो तेव्हा तुमच्या विरोधात कोण उभं राहू शकेल? सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ 7 वेळा टाईप करा. देव म्हणतो, तुम्ही किती दूर आला आहात त्याबद्दल धन्यवाद. बोलला आहात, मला माहीत आहे की ते सोपे नाही, पण आता येणारा आशीर्वाद तुम्ही तयार राहा. देव म्हणतो, सर्व काही योग्य मार्गाने योग्य वेळी होईल. मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, आशा सोडू नका. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुम्हाला सर्व काही मिळेल. एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल. परंतु जेव्हा तुम्ही मला शोधताना खोटं ठरवाल, पण मी कधीही असं करणार नाही. माझ्या हातात तुझा हात दे. मी तुझी काळजी घेईन. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, प्रोत्साहन द्या. आपण आपल्या आशीर्वादात किती जिवंत आहात याची आपल्याला कल्पना येणार नाही. पुढे चालत राहा. मी सदैव तुझा देव असेन. मी तुला घडवेन. मी तुझी काळजी घेईन. मी तुला सोबत नेईन आणि प्रत्येक संकटात तुला वाचवीन. तुमच्या आयुष्यात जे काही नकारात्मक घडतं ते सकारात्मक होणार आहे. हार मानू नकोस, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.
तुम्ही लवकरच काहीतरी खास साजरी करणार आहात. तुम्ही लवकरच परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करणार आहात. परमेश्वराचे आभार माना, कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम सदैव टिकते. स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. त्याच्या हातात तुमचे भविष्य सुरक्षित आहे. तुम्हाला फक्त त्याची गरज आहे. तुमचा विश्वास असल्यास स्वामींचे नाम ओम सदानंदाचा हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत व्हाल. देव म्हणतो, आज रात्री विश्रांती घ्या. तुमच्या विनंतीवर माझा विश्वास ठेवा. मी तुमचे ऐकलेले आहे. मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, तुम्ही नकारात्मक होणे थांबवावे अशी माझी इच्छा आहे. स्वतःला खाली आणणे थांबवावे. स्वतःचे अवमूल्य करणे थांबवावे. तुम्ही चॅम्पियन आहात. देवाची योजना मी कधी असे म्हटले नाही की तुम्ही सर्व काही एकत्र करू. हे सोपे नाही. माझे अनुसरण केल्यास जीवन सोपे नाही असे मी म्हणत नाही, परंतु मी वचन देतो की मी नेहमी तुमच्या पाठीशी असेन. आपण विजयी होऊ. देव म्हणतो की तुम्ही किती दूर आला आहात त्याबद्दल धन्यवाद. मला माहीत आहे की ते सोपे नव्हते, पण आता येणारे आशीर्वाद तयार आहेत. तुम्ही जे काही करता ते परमेश्वरावर सोपवा. त्यावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल आणि तुम्हाला मदत करेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांनी आपापली काळजी घ्या. धन्यवाद.